श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत धारला, म्हणजेच गड कालिका मातेच्या दर्शनाला. तर आम्ही संभाजीनगरवरून रात्री निघालो इंदोरला जाण्यासाठी, कारण इंदोरला आमच्या नणंदबाई राहतात. आम्ही ट्रॅव्हल्सनी गेलो होतो. रात्री 9 वाजता बसलो आणि सकाळी 9 ते 10पर्यंत पोहोचलो. म्हणजे तब्बल 12 तासाचा प्रवास होता. आणि धार हे मध्य प्रदेशमध्ये आहे. तर त्यामुळे नणंदबाईकडे 1-2 दिवस थांबलो आणि मंगळवारी आम्ही धारला जाण्यासाठी निघालो. सकाळी लवकर उठून पुरणाचे नैवेद्य केले. आमच्याकडे असे छोटे छोटे नैवेद्य करतात. तर देवीसाठी आमची, कारण धारची देवी आमची कुळदेवी आहे, तर असे 14 नैवेद्य केले छोटे छोटे. आणि ओटीचं पण साहित्य घेतलं, साडी वगैरे सगळं घरूनच घेतलं होतं, कारण तिथे मिळतं की नाही मिळतं, त्यामुळे सर्व तयारी आम्ही आधीच करून ठेवलेली होती. तर आम्ही पोचलो धारला आणि तुम्ही बघू शकता धार शहर हा जिल्हा आहे. तर किती छान दिसतंय बघा, हवेल्या मोठमोठ्या. आता हे प्राचीन काळातीलच असतील. तर इंदोरवरून आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला असेल, कारण 60 ते 70 किलोमीटर असेल इंदोरवरून. आणि इंदोर अहमदाबाद महामार्गावरती हे आहे. तर हा देवी सागर तलाव आहे आणि ह्या तलावाच्या तिथं जे टेकडी आहे, छोटीशी पर्वत आहे, त्या पर्वतावरतीच गडकालिका मातेचं मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता तलाव किती सुंदर आहे. तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो गडकालिका मातेच्या मंदिराजवळ. तर हा आहे देवी सागर तलाव आणि ह्या देवी सागर तलावाच्या काठावर, म्हणजेच एका पर्वतावर, हे गडकालिका मातेचं सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. गडकालिका माता ही पवार कुटुंबियांची कुळदेवी आहे आणि आमचीसुद्धा आहे, म्हणजेच 18 कुळांची ही कुळदेवी आहे. तर बरेच जे लोक आहेत वेगवेगळ्या राज्यातून येतात. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यातून ह्या गडकालिका मातेचं दर्शन घ्यायला येतात. आणि आम्ही पहिल्यांदाच गडकालिकेला चाललो होतो. मग त्यानंतर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर गजरे वगैरे घेतले, देवीसाठी हार वगैरे घेतले आणि बाकीचं साहित्य तर आम्ही घरूनच आणलं होतं, ओटीचं साडी वगैरे सगळं. तर फुलं वगैरे घेतले आणि मग आम्ही गडकालिकेला निघालो वरती. आणि हे थोडंसं उंच आहे. तर कोणाकोणाची कुळदेवी ही धारची आहे, म्हणजेच गडकालिका आहे, कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही पहिले तुळजापूरला जात होतो, कारण आम्हाला माहिती नव्हतं की आमची कुळदेवी जी आहे धारची आहे. जेव्हा आम्हाला ते भाट जे असतात त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची कुळदेवी ही धारची आहे. नाहीतर आम्ही पहिले तुळजापूरलाच जाऊन आम्ही देवीचा मानसन्मान करायचो. पण आता माहीत झाल्यानंतर मग पहिल्यांदाच आम्ही गडकालिकेला आलो आणि देवीचा मानसन्मान केला. आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ 100 ते 150 पायऱ्या आहेत. जास्त फार उंच पण नाही आहे. पायऱ्या एकदम सोप्या आहेत चढायला. आणि वरून दिसणारा नजारा तुम्ही बघू शकता, एकदम रमणीय आहे. तलाव पण आहे छान, देवी तलाव खूप छान दिसतो आहे. तर ही माझी फॅमिली आहे. हे 2 मुलं माझे आहेत आणि एक जावबाईचं आहे. तर आम्ही दोघी जावा आहोत आणि सासूबाई होत्या. मिस्टर काही आले नव्हते, त्यांना अर्जंट काम होतं त्याच्यामुळे. तर आम्हीच आलो होतो. हे मंदिर अतिशय प्राचीन असून या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. आणि असं म्हणतात की ते उलटा स्वस्तिक काढायचा आणि जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा तो परत सरळ करण्यासाठी परत यायचं. तर इच्छासुद्धा पूर्ण होते. दर्शन वगैरे घेतलं, देवीची ओटी वगैरे भरून घेतली आणि फोटो वगैरे काही काढू दिले नाही त्यांनी मध्ये, कारण मध्ये चालत नव्हतं. तरी बरंचसं आम्ही शूट केलं व्हिडिओ, पण दिसत नव्हतं दुरून. आणि बाहेरून बघू शकता तुम्ही मंदिर असं आहे. हे प्राचीन काळातील आहे मंदिर. असं म्हणतात की 1770मध्ये स्वर्गीय यशवंतराव पवार यांची पत्नी ज्या होत्या सत्वरबाई, यांनी आपल्या पतींच्या मृत्यूनंतर मंदिराचं बांधकाम केलेलं होतं. आणि ह्या गडकालिका माता मंदिरासोबतच अजून तिथे 7 मंदिरं देखील बनवलेली होती. आणि देवी गडकालिका माताची जी मूर्ती होती, वास्तव मूर्ती, ती महाराष्ट्रातील कोटे गावातून आणली गेलेली आहे असं सांगितलं जातं. देवीची मूर्ती जी आहे ती खूप प्रसन्न, सुंदर आणि आकर्षक होती. तर तुम्ही नक्कीच ह्या मंदिरात दर्शनासाठी या. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचं वातावरण किती छान आहे. आणि हा देवी सागर तलाव आहे. त्यानंतर आम्ही दर्शन करून झाल्यानंतर आम्ही देवी सागर तलावाजवळ आलो आणि आम्ही जेवण वगैरे केले झाडाखाली. खूप छान वाटत होतं, मस्त. तिथून घरी जावंसंच नव्हतं वाटत. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग घरी जाण्यासाठी निघालो. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.